आज आज आपला गणेश जयंतीचा कार्यक्रम आहे. ही आपली किती वर्षाची परंपरा आहे इथली आणि कसं नियोजन केलं जातं? प्रथमतः गणेश चतुर्थीच्या सर्व करमाळा शहरवासी माझ्या माता भगिनींना शुभेच्छा देतो. आणि गजानन सोशल स्पोर्ट क्लब हे जवळजवळ 27 वर्ष आज स्थापन झाले, पण 14 जानेवारी 2000 साली हे स्थापन झालेलं मंडळ आहे. तर आज 27 वर्ष पूर्ण झालेली त्या मंडळाला. आम्ही 28 वर्षात पदार्पण केलेलं आणि 27 वर्षातले जवळजवळ 22 वर्ष झाले हा गणेश जयंती हा कार्यक्रम आम्ही राबवतो. गणेश जयंतीच्या कार्यक्रमाचं स्वरूप काय असतं? गणेश जयंतीचा कार्यक्रम म्हणजे सकाळी 8 वाजता संकल्प, त्याच्यानंतर सहस्त्र हवन, याग, त्यानंतर महिलांचे एक सामुदायिक आदरवर्षीचे पठण असतं आणि एक धार्मिक स्वरूपाचे कार्यक्रम आम्ही घेऊन त्याच्यानंतर एक महाप्रसादाचं जो शहरातील सगळ्यांनाच आम्ही आमंत्रित करतो. आणि जरी कोणी चुकून वगैरे राहिलं तरी आम्ही त्या म्हणजे एखाद्या पेपरच्या मार्फत, सोशल मीडियाच्या मार्फत आम्ही सर्वांना आमंत्रण देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या या उपक्रमात सहभाग कोणाकोणाचा असतो? सर्व समाजाचा सहभाग. तसं म्हणजे गजाननचा मेन पायाच आमचा मुस्लिम समाज आहे. समीरभाई बागवान हे आमचे सचिव आहेत या मंडळाचे. तर आज जसं मंडळ चालू झालं, दारूवाले असतील, बागवान असतील, शिकिलकर असतील, काजी असतील, आमच्या गल्लीतले सर्व ना सर्व माणूस अगदी घरात तन मन धनाने आमच्याशी एक ह्याने काम करून आम्हाला सहकार्य करतात. 28व्या वर्षात आपण पदार्पण करताय. हा जो काळ आहे खूप मोठा आहे, काय सांगा? काळ म्हणजे सांगायचं म्हणजे 2000 साली आम्ही फार झालं तर 10 ते 12 जण होतो. आज कमीत कमी 240च्या पुढे सदस्य आहेत आमचे. आणि हळूहळू एक जण वाढत गेला, आम्ही जोडत गेले माणसं. सुरुवातीचा किती होता आपला जे गजानन स्पोर्ट क्लब होतं, हा एक परिवार किती सदस्यांचा होता? सुरुवातीला आम्ही फार झालं 20 जणांच्या पुढे तर नव्हतो. आज तालुक्यात शहरात एक मोठं नाव आहे. हो, आज तालुक्यातली सर्वात मोठी गणेश जयंती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मला असं वाटतं. आणि सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे सर्व भाविक भक्त आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात मंडळाला. आमच्या कुठल्याही भक्त महाप्रसाद असो, मंडळाचं कुठलंही कार्य असू द्या, अगदी म्हणजे गणेश उत्सव जरी असला तरी त्याला भरपूर प्रतिसाद आम्हाला शहरवासी आपल्याला येतो. आपली जी उत्सव मूर्ती आहे त्यात दागिने बरेच अलंकार दिसतात. ते कशा प्रकारचे दागिने? ही उत्सव मूर्ती जवळजवळ 2008 पासून हीच मूर्तीत बदल नाही. 2008 पासून हीच मूर्ती. आणि मग जसे जसे कोणाचे काय दागिने आले, कोणी भक्तांनी चांदीचे दागिने तिथे दिले, कोणी काय नवसाचे, कोणाचे काय असेल ते सगळे दागिने हळूहळू येत गेले. मग त्याच्याच आम्ही सगळे बारीक बारीक गोष्टी गोळा करून मोठ्या प्रमाणात त्याचे सगळे दागिने करून देतो. म्हणजे आपल्या दृष्टीने ही नवसाचा गणपती हो, 100% लोकांची भावना आहे. भरपूर त्याच्याशिवाय एवढे दागिने गोळाच होत नाही. 28 वर्षाच्या या प्रवासामध्ये खरं तर खूप मोठा प्रवास आहे आणि परिवार स्वतः तेवढा मोठा केलेला आहे. आपण काय म्हणजे हा प्रवास करताना कुठं अडचणी किंवा काय? प्रवासात अडचणी नाही. आता खरं बघायला गेलं तर फक्त प्रवासात अडचणी म्हणजे कोरोना काळात आमचे खरे मार्गदर्शक आमचे हरपले, तेवढेच आज शोकांतिका वाटते. बाकी अडचणी येतच असतात, त्याच्यावर मार्ग निघतच असतो. हे आमचे नारायणराव ढाळे हे आमचे चुलते होते, त्यांनी आम्हाला अक्षरशः अगदी थोडक्या ह्याच्यात म्हणजे अगदी पहिलीवरूनच आमच्या गाड्यावर होती. त्या पद्धतीने आम्ही ती सुरुवात केली होती. त्यांची आठवण 100% आज राहणार. आणि त्याचप्रमाणे आज जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आमचे अमोशेठ संचिते असतील, प्रदीप ढाळे असतील, विकास ढाळे असतील, नाना माळवे असतील, प्रकाश शेठ बोलगोटा असतील, असे बरेचसे गल्लीतले मोठे मोठे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शकाने आम्हाला हे मंडळ पुढे न्यायचा एक चांगला मार्ग मिळाला. अशीच परंपरा पुढे कधीपर्यंत चालू? नक्कीच पुढे चालत राहणार, कारण पुढची फळी सुद्धा तयार झालेली. आम्ही इथं नुसतं नियोजनात आता नाही म्हणजे पुढची फळी राबती, त्याच्यामुळे आम्ही इथं तुम्हाला मुलाखत देऊ शकतो. हे सुद्धा कारण एकही पोरगे शांत नाही आणि सर्व तरुण पिढीच आहे. तुम्ही जाऊन जर आता बघितला तर अगदी महिलांमध्ये सुद्धा मुली सुद्धा, युवा मुली सुद्धा आज कार्यरत आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या माता भगिनींना फार मानतो, हात जोडून त्यांचा आभार मानतो की एवढ्या मोठ्या प्रतिसाद ते आम्हाला देत आहेत. आणि नक्कीच आम्हाला बी आमचं नशीब आहे की बाबा एवढ्या मोठ्या संख्येचं आम्हाला काम करण्याचं आणि महाप्रसाद करण्याची संधी देतोय. एकूणच जे गजानन स्पोर्ट्स क्लब आहे त्याची हे म्हणजे कायमच राहणार. गणेश जयंती साजरी करण्याची परंपरा कायमच राहणार. कायम म्हणजे आता पुढची युवा पिढी मार्गाला लागलेली आहे. म्हणजे आम्ही नाही, आमच्या नंतर सुद्धा हे चालत राहील हे लक्षात आम्हाला आलेलं आहे. तसं काही विषय नाही.